नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो। आपणासाठी अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे 21 जूनचे अपडेट। कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, वित्त विभागाचा मोठा निर्णय, कर्मचारी मालामाल, अखेर लागली लॉटरी। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी आर्यम डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। 21 जूनची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहेत। 7 कोटी EPF खातेदारांसाठी लॉटरी लागली आहे। वित्त मंत्रालयाने 8.25% व्याज दराला अधिकृत मंजुरी दिली आहे आणि जून महिन्याच्या अखेरीस तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे जमा होणार आहेत। व्याज किती मिळणार आहे हा तुमची एक समस्या आहे, ती समस्या आपण पाहूया। व्याज किती मिळणार आहे? 0.688% मासिक दर कसा काढाल? CBT बैठकीत काय झाले? मनसुख मांडविया यांनी काय सांगितले? याबाबत सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओत पाहूया। तुम्ही EPF खातेदार असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। मित्रांनो, 7 कोटी EPF कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर। सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 8.25% व्याज दराला अधिकृत मंजुरी दिली आहे। मंत्रालयाने CBTच्या प्रस्तावावर अखेर शिक्कामोर्तब केले। आता जून 2026 च्या अखेरीस व्याजाचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार। केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च 2026 रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणजे CBTची बैठक झाली। या बैठकीत 8.25% व्याजदर निश्चित केला। आता वित्त मंत्रालयाने त्याला अधिकृत अंतिम मंजुरी दिली आहे। हा दर चालू वर्षात कायम राहणार आहे। म्हणून आता महत्त्वाचे म्हणजे 8.25% वार्षिक व्याजाची गणना मासिक आधारावर कशी होते याचे सूत्रा आधारे माहिती पाहूया। म्हणजे 8.25 भागिले 12 बरोबर 0.688% दरमहा। समजा तुमचा PF खात्यात 5 लाख रुपये आहे, तर दरमहा 5 लाख गुणिले 0.688% बरोबर 3440 रुपये व्याज जमा होईल। वर्षाचे जमा झाले 41,280 रुपये। हे व्याजाच्या शेवटी हे व्याज वर्षाच्या शेवटी एकदाच एकत्र जमा होईल। सरकारने काय निर्णय घेतला? सरकारने कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करायचे आहेत। महागाई वाढते आहे, म्हणून व्याज दर 8.25% कायम ठेवला। त्यामुळे 7 कोटी कुटुंबांना थेट फायदा होईल। हे देशभरातील सर्वात सुरक्षित व जास्त व्याज देणारे फंड आहेत। काय करावे? आता तुम्हाला काय करावे लागेल तर UAN पोर्टल जाऊन KYC करा। KYC आहे की नाही ते चेक करा। 2 आधार, पॅन, बँक खात्याशी लिंक आहे का पहा। 3 उमंग ऍप किंवा EPFO पोर्टलवर पासबुक चेक करा। जून अखेरीस जमा झाल्याची SMS येईल तर खात्री करा। मित्रांनो, 7 कोटी नोकरांची ही खरी दिवाळी आहे। महागाईच्या काळात 8.25% खात्रीशीर व्याज देणारी एकमेव संघटना म्हणजे EPFO संघटना आणि त्या संघटनेच्या अंतर्गत EPF या एकमेव पर्याय सरकारने कायम ठेवून दर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे। जून महिन्याच्या अखेरीस तुमच्या कष्टाच्या पैशावर मिळणारा व्याजास बोनस खात्यात जमा होईल। एन पोर्टलवर जाऊन KYC आहे का ते तपासा। हा व्हिडिओ तुमच्या ऑफिस ग्रुपला पाठवा।
कंपनीच्या मित्रांना पाठवा. कोणतीच संधी हुकू देऊ नका. माहिती आवडली तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया गुड न्यूज नवीन अपडेट्स. धन्यवाद. जय हिंद.